पळसे तालुका नाशिक येथील पळसे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री बाळासाहेब सरोदे यांची तर व्हाईस चेअरमनपदी श्री ज्ञानेश्वर गायखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। या निवडीमुळे सोसायटीच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांवर संचालक मंडळासह ग्रामस्थांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। नवीन नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सभासद व गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। नवीन पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा। शुभेच्छुक पळसे विविध कार्यकारी सोसायटी संचालक मंडळ व ग्रामस्थ पळसे गाव। सहकारी सोसायटी यांच्यापदी चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन। आम्ही दारणा काठचे संचालक सोमनाथ गांगुर्डे हे बाळासाहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्या संस्थेत मी काम करतोय। 6 वर्षापूर्वीपासून आम्ही त्यांच्याबरोबर आहे कार्यरत आणि ते चेअरमनपदीच आहे। मी पळसे विविध विकास सहकारी संस्थेमध्ये माझी एकमताने निवड झाली आणि सर्व सदस्य ग्रामस्थ आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि गावाने जे मला भरभरून प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो। पदी जरी निवड झाली तरी मी सर्व सदस्यांना, सर्व ग्रामस्थांना आणि सर्व आपले आप्ते स्वकीयांना सगळ्यांना बरोबर घेऊन काम करेन आणि सगळ्यांची साथ मला लाभो अशी मी इच्छा व्यक्त करतो। आमचे पळसे गावातील भूमिपुत्र पंचक्रोशीतील सरोदे परिवारातील सन्माननीय बाळासाहेब विष्णू सरोदे यांची काल विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल मी प्रथमतः त्यांना अभिनंदन करतो आणि ते सहकारमर्षी म्हणून दारणाकाठ सहकारी पतसंस्थेत चेअरमनपद त्यांनी गेली 13 वर्ष भूषवलेलं आहे। तसेच या पंचवार्षिकमध्ये विविध सहकारी सोसायटीमध्ये सन्माननीय सभासदांनी त्यांना प्रचंड मतांनी विजयी केले आहे। त्याबद्दल ते सभासदांसाठी व अतोनात त्यांच्या संस्थेच्या हितासाठी कार्यरत तत्पर आहे आणि इथून पुढेही सभासदांच्या हिताचे निर्णय त्यांच्या हातून घडो हीच मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पळसे विकास संस्थेचे लिपिक म्हणून माननीय श्री बाळासाहेब सरोदे यांची नुकतीच चेअरमनपदी निवड झाली। त्याबद्दल त्यांनी आम्हाला सातत्याने सहकार्य केलं आहे, परंतु चांगल्या संस्थेमध्ये चांगली माणसं येणं हे काळाची गरज आहे आणि माननीय बाळासाहेब यांनी आम्हाला सातत्याने गेली 20-25 वर्षापासून सातत्याने कर्ज वाटप, कर्ज वसुली याबाबत नेहमी सहकार्य केलेले आणि यापुढेही त्यांच्या हातून जे विविध प्रकारचे आम्ही कर्ज देतो, मध्यम मुदतचे जे कर्ज असते, फार्म हाऊस, त्यानंतर मोटरसायकल, 4 व्हीलर आणि विविध मध्यम मुदतची जी कर्ज असतात, द्राक्ष मंडप असतात, ठिबक सिंचन असतात, ह्या पद्धतीने आम्हाला त्यांचे सहकार्य सातत्याने लाभत असतं। त्यामुळे मी संस्थेच्या वतीने माननीय बाळासाहेब यांचे आभार मानतो आणि संस्थेच्या वतीने त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि यापुढे त्यांनी आम्हाला सहकार्य करून चांगल्या प्रकारे विविध कार्यकारी संस्थेची कसा नफ्यात येईल, कशी व्यवसाय सुचवतील त्या पद्धतीने आम्ही काम करण्यास तयार आहोत। नमस्कार, मी वैशाली हरिभाऊ झाडगे। बाळासाहेब सरोदे यांची चेअरमन विकास सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल दारणाकाठ नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे त्यांचे शुभेच्छा देते मी त्यांना। गेल्या 15 वर्षापासून ते आमच्या संस्थेमध्ये चेअरमनपदी विराजमान असून आजपर्यंत त्यांच्या मार्फत आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले आहेत। ते स्वतः चेअरमन असून अल्पबचत कलेक्शन करतात, ज्यामुळे रिक्षा चालक वगैरे यांना सर्वांना एक बचतीची सवय लागलेली आहे। त्यांच्या मार्फत आम्ही कर्ज वाटप, वाहन कर्ज या सुविधा पुरवतो। तसेच त्यांच्या मार्फत सभासदांच्या विविध गरजा ह्या भागवल्या जातात। आज त्यांचं नाव पूर्ण रिक्षा चालकांमध्ये सर्व सभासदांमध्ये आज त्यांच्या मार्फतच आमच्याकडे ठेवी ह्या मोठ्या प्रमाणात जमा होत आलेल्या आहेत। सरोदे मामा असले म्हणून ठेवीदार सुद्धा निश्चिंत असतो। आज
आणि सभासदांमध्ये त्यांच्यामार्फत कर्ज वाटप झाले. त्याच्यामुळं जे गरीब लोक आहेत त्यांना रिक्षा पुरवणं, टू व्हीलर देणं, परत एक बचतीची सवय लागलेली आहे. त्यांच्यामार्फत विविध योजना आम्ही राबवलेल्या आहेत. जसं सुकन्या ठेव योजना म्हणून एक अल्प बचत मुदतीची आहे. त्यांच्यामार्फत चांगली एक सेविंग जमा होते. विविध प्रकारच्या समस्या आम्ही सभासदांच्या सोडवत आलेलो आहोत. असेच त्यांचे सहकार्य आम्हाला ह्यापुढे पण लाभत राहू हीच